सन्मान घ्यायचा आहे. धन्यवाद. सर्वांनी राजेंद्र रांगले साहेब यांचे आगमन झाले. मंडळाच्या वतीने त्यांच्या सहर्ष स्वागत. मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनापासून आपले सहर्ष स्वागत. नाणेफेक करून जिंकल्यानंतर प्रथम छत्रपती कल्याण पन्हाळचे बोधवड संघाने आणि दमामी गुरुवाड संघाला बॅटिंगसाठी फलंदाजी पाचारण केले. सलामीचे बॅटर मैदानात दाखल जाते. निलेश आणि अक्षय, सुयश आणि अक्षय सलामीचे बॅटर मैदानामध्ये दाखल. 3 षटकांचा सामना असेल. पहिले षटक P1 चे षटक बघूया. पॉवर षटकामध्ये किती धावा जमवल्या जातात पाहूया. दमामी गुरुवाड संघ सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. वैयक्तिक पद्धतीने पहिल्या संघाकडून पहिले षटक घेऊन येतात. P1 षटक घेऊन येते सुमित. चालू असलेला सामना पल्लांचे बुलधवाडी विपक्ष दमामी गुरुवाडी. स्ट्राईक लाईनला तो सुयश, नॉन स्ट्राईकला तो अक्षय. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिले षटक घेऊन आले तो सुमित. P1 षटक अर्थात पॉवरचं पहिले षटक. या पॉवरच्या षटकामध्ये दमामी गुरुवाडी किती धावा दमामी गुरुवाडी संघ किती धावा जमवतो पाहूया. P1 षटक टाकतोय तो सुमित. सुमित तो सुयशचा मारा. पहिला चेंडू टाकणे सज्ज सुमित. स्क्वेअर मारा. पंच 2 समांतर व्हाईटच्या रूपात धावसंख्या मिळते. अवांतर. या अवांतर संघाचा धावांचा मात्र श्री गणेशा होतोय 1 अंकाने. P1 षटक मार्गक्रम असताना पाहूया किती धावा जमवल्या आहेत. सुरेख चेंडू आता हलक्याने मारला प्रयत्न होता पाहूया. मात्र रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 पूर्ण गेली. संघ धावसंख्या होते बिनबाद 2. या P1 च्या षटकामध्ये अर्थात पॉवर प्ले षटकामध्ये किती धावा जमा करतात पाहूया. दमामी गुरुवाड संघ पुन्हा एकदा सज्ज झालाय तो सुमित. सुमित टू अक्षय समारा. स्ट्राईक लाईनला अक्षय बॅटर. नॉन स्ट्राईकला तो बॅटर आहे तो सुयश. सुमित सज्ज. सुरेख चेंडू मात्र सरळ एक्स्ट्रेच्या हातामध्ये विसावा गेला. निर्धाव स्वरूपाच्या चेंडूची सांगता झाली. सुरेख चेंडू मात्र टाकतोय तो गोलंदाज सुमित. सुमितला मात्र जकडून ठेवावं लागेल. सुरेख पलटची गोलंदाजी करावी लागेल. डॉट स्वरूपाचे चेंडू फेकावे लागते. एक तंत्र शुद्धपर्यंत गोलंदाजी करावी लागेल. सुमित टू अक्षय समारा असेल. चेंडू मात्र हायवेमध्ये होता परंतु जातो पुढे बाउंड्री लाईन. 1 धावसंख्या. दुसरी धावसंख्या पूर्ण. संघ धावसंख्या बसते 4 अंकावरती. जिंकायचं जाईल तुम्हाला झेलेड मात्र मित्रांनो टिपावे लागतील. धाव मात्र रोखावे. 1 धाव मात्र मित्रांनो खूप महत्वाचे आहे. कारण क्रिकेट अनिश्चितता केले. शेवटच्या चेंडू पण काहीकडे सांगता येत नाही. पुन्हा एकदा सुमित सज्ज. पुन्हा एकदा चेंडू मात्र हायवेमध्ये पाहूया झेल होतो काय. झेल मात्र झाला नाही. 1 धावसंख्या पण दुसरीचा प्रयत्न होता. दुसरी धावसंख्या पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट. संघ धावसंख्या बसते 6 अंकावरती. पुन्हा एकदा सज्ज झाला तो गोलंदाज ट्रॅकवरती. सज्ज झाला तो सुमित. सुमित टू अक्षयचा मारा असेल. P1 षटक मार्गक्रम करत असताना संघ धावसंख्या बसते 6 अंकावरती. पुन्हा एकदा सुमित टू अक्षयचा मारा असेल. चेंडू मात्र ऑन साईडला ढकलून दिला पाहूया. 1 धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो का पाहूया. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय. गडी मात्र इथं बाद होतोय आणि गडी मात्र बाद होतोय सुयशच्या रूपामध्ये. दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा गडी बाद होतोय. सुयश मात्र तंबूच्या आश्रयाला. पहिला विकेटचा मोठा हादरा बसतोय दमामी गुरुवाड संघाला 7 धावसंख्येवरती. एक सलामीवर बाद होतो तंबूच्या आश्रय पडतो सुयश. आता मग नवीन फलंदाज बॅटर मध्ये स्वप्नील. स्ट्राईक लाईनला तो अक्षय. नॉन स्ट्राईकला तो स्वप्नील. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र गडी बाद होतोय सुयश. आणि पहिल्या विकेटचा पतन. पहिला गडी बाद होतोय दमामी गुरुवाड संघाचा. सलामीवर अक्षय. सुयश पुन्हा एकदा सज्ज झाले. सुमित टू अक्षय समारा असेल.
चेंडू मात्र भिरकावून दिलाय स्क्वेअर क्षेत्रामध्ये जातोय येतोय उत्तुंग षटकार आणि सुरेशच्या बॅटमधून आलेला सुरेख षटकार आणि या षटकारी संघाची धावसंख्या पोहोचते 13 या अंकावरती. पंच घोषित करतात पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्ती संघाची धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 13. सुरेशच्या बॅट अक्षयच्या बॅटमधून आलेला सुरेख षटकार आणि या षटकार संघाची धावसंख्या होते पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 13 या अंकावरती. P1च्या षटकामध्ये धावसंख्या जमावल्या गेल्या 1 गडी बाद 13 अशी धावसंख्या. वैयक्तिक गटातील पहिल्या संघाकडून दुसरे षटक टाकणे सज्ज आहे तो अक्षय तो स्वप्नील असा मारा असेल. स्ट्रायकर आणि फलंदाज स्वप्नी नॉन स्ट्राईकला तो अक्षय आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक गटातील पहिल्या संघाकडून दुसरे षटक टाकणे सज्ज आहे गोलंदाज अक्षय. गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज आहे तो अक्षय तो स्वप्नील असा मारा असेल. मर्यादित 3 षटकाचा सामना असेल. पुन्हा चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये भिरकावून दिला येतो पुन्हा एकदा स्वप्नीलच्या बॅट मधून सुरेख षटकार आणि या षटकाची संघाची धावसंख्या होते 19 अंकावरती 1 गडी बाद 19. 1 गडी बाद 19 धावसंख्या. अक्षयच्या बॅटमधून षटकानंतर आता स्वप्नीलने पण आपल्या आक्रमक पद्धतीने आपले इरादे पक्के केलेत आणि स्वप्नीलच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर स्वप्नील चेंडूचा समाचार घेतला आणि आक्रमक आपले इरादे पक्के करून आलेला सुरेख षटकार. पुन्हा एकदा सज्ज होते तो गोल मार्को सज्ज होतो अक्षय तो स्वप्नीला समार असेल. धावांचा डोंगर रोखायला अक्षयला सुरेख गोल करावे लागेल. पुन्हा एकदा सज्ज अक्षय. अशा तर 1 धावसंख्या पूर्ण केली. गडी धावण्याचा प्रयत्न होता परंतु धावबाद काही झाला नाही आणि धावसंख्या बोलते 20 अंकावरती 1 गडी बाद 20 अशी धावसंख्या. आता मध्ये स्ट्रायकर राहिलाय तो अक्षय नॉन स्ट्राईक स्वप्नील. पुन्हा एकदा सज्जला गोलंदाज ट्रॅकवरती अक्षय टू अक्षय असा मार असेल. दुसऱ्या षटकातील काही चेंडू संघाची धावसंख्या पोहोचते 20 अक्षय असा मार असेल. पुन्हा एकदा चेंडू मात्र भिरकावून दिला लक्षात चेंडू गेला वाऱ्याच्या वेगाने दणदण करत येतो सुरेख चौकार. या चौकार संघाची धावसंख्या पोहोचते 24 अंकावरती. चेंडू गेला वाऱ्याच्या वेगाने दणदण करत आणि अक्षयच्या बॅटमधून आला सुरेख चौकार आणि या चौकार संघाची धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 24 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज पुढे चेंडू टाकण्यास सज्ज अक्षय टू अक्षय. चेंडू मात्र हवेमध्ये. 1 धाव पूर्ण. दुसरा धाव प्रयत्न होतोय. दुसरी धावसंख्या पूर्ण आणि रनिंग बिटवीन संघाची धावसंख्या बसते 26 अंकावरती 1 गडी बाद 26 अशी धावसंख्या. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या होते 26 अंकावरती 1 गडी बाद 26 अशी धावसंख्या. चेंडू मात्र भिरकावून दिलाय. डी स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू ते वाऱ्याच्या वेगाने येतोय सुरेख चौकार आणि चौकार संघाची धावसंख्या पोहोचते 31 अंकावरती 30 अंकावरती. अक्षयच्या बॅटमधून हा दुसरा चौकार आणि या चौकाची संघाची धावसंख्या 30 अंकावरती 1 गडी बाद 30. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो अक्षय तो अक्षयचा मारा असेल. निर्धाव स्वरूपाचे चेंडू सर्व एक्स्ट्रीच्या हातामध्ये विसावू गेला. निर्धाव स्वरूप चेंडू सांगता होते पंच घोषित करता दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या होते 1 गडी बाद 30. 15च्या सरासरी धावसंख्या चालू आहे. आता मात्र या विनिंग मधला 30 षटक अंतिम षटक स्कोरिंग षटक हाणामारी षटक या हाणामारी षटकामध्ये किती धावा जमा करतात पाहूया. दमामे गुरवड संघ 2 षटकाच्या समोर संघाची धावसंख्या बोलते 1 गडी बाद 30 अशी धावसंख्या.
एक कोट्यातील पहिल्या संघाकडून अंतिम षटक टाकण्यास सज्ज झालाय तो अमोल टू स्वप्नीला समार असेल. अंतिम षटक हाणामारी षटक टाकून घेऊन आलाय तो अमोल गोलंच्या रनीवरती सज्ज अमोल टू स्वप्नीला समार असेल. चेंडू पुन्हा एकदा भिरकोण दिलाय जातोय वाऱ्याच्या वेगाने येतोय सुरेख चौकार आणि या चौकार संघाची धावसंख्या बोलते 34 धावसंख्या. धावांची गती वाढवण्यामध्ये स्वप्नील आणि अक्षय आक्रमक पवित्रा घेत आहे. चौकार षटकांच्या आतेजपदी दोन्ही फलंदाज करत आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो अमोल गोलंच्या रनवरती अमोल टू स्वप्नीला समार असेल. सुरेख चेंडू मात्र सरळ एक शीट हातामध्ये विसावला गेला. निर्धाव स्वरूपाची चेंडूची सांगता होते. धावसंख्येमध्ये जाते 34 अंकावरती 1 गडी बाद 34. या षटकातील मधील शेवटचे 4 चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या 34. पुन्हा अमोल टू स्वप्नीला समार असेल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू फेकला गेला. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश प्राप्त करतो गोलंदाज अमोल. स्वप्नीला मतलब चेंडू मात्र समजत नाही. बॅक टू बॅक 2 चेंडू अमोलने निर्धाव टाकले. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंच्या ट्रॅकवरती अमोल टू स्वप्नीला समार असेल. स्क्वेअर मारा पंच 2 समग्र 72 धावसंख्या मिळते अवांतर आणि 22 रूपांनी 2 धावसंख्येची एकूण 3 धावसंख्या. हॅलो, जेबीसीसीचे खेळाडू कृपया व्यासपीठाजवळ संपर्क साधायचा आहे. जेबीसीसी खेळाडू धावसंख्या 37. चेंडू मात्र जातोय मिडविक क्षेत्रामध्ये चेंडू फिरकावून दिला. चेंडू तो वाऱ्याच्या वेगाने येतोय सुरेख चौकार आणि चौकार संघ धावसंख्या बोलते 41 लॉस ऑफ 1 विकेट 41 धावसंख्या. स्वप्नीलच्या बॅटमधून आलेला चौकार या चौकार संघाची धावसंख्या बोलते 41 41 लॉस ऑफ 1 विकेट. स्वप्नील आणि अक्षय मात्र आक्रमक पवित्रा घेतोय. आपल्या संघाने धावांचा डोंगर मात्र उभं करण्यात यश प्राप्त करतोय फलंदाज स्वप्नील आणि अक्षय. पुन्हा एकदा सज्जला गोलंदाज मार्कवर गोलंदाज अमोल टू चेंडू मात्र भिरकावून ऑन साईडला चेंडू होतो वाऱ्याच्या वेगाने येतोय दणदण करत षटकार आणि धावसंख्या पोहोचते 47 धावसंख्या. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक धावसंख्या 47 47 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा चेंडू मात्र फिरकावून दिलाय जातोय बॅक टू बॅक येतोय सुरेख षटकार. स्वप्नीलच्या बॅटमधून आलेला दुसरा षटकार आणि या संघाची धावसंख्या पोहोचते 53 अशी धावसंख्या. 18 चेंडूमध्ये 53 धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त करत दमामी गुरवड संघाने आणि 54 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय पन्हाळजे बुधवाडी संघासमोर. 18 चेंडू 54 धावांचं आव्हान असेल पन्हाळजे बुधवाड संघासमोर. दमामी गुरवड संघाला विनंती कोणत्या वेळेचा विलंब लावू नको मित्रांनो. तुरंत शत्रुक्षण सजवून घ्यायचं आणि सलामीचे बॅटर पन्हाळजे बुधवाड संघाने पाठवायचे आहे. स्वप्नीलच्या बॅटमधून 2 चौकार आणि 3 षटकार आले आणि अक्षयच्या बॅटमधून 1 षटकार आणि 2 चौकार आले आणि दोन्ही फलंदाजांनी सुरेख फलंदाजी केली आणि या फलंदाजीच्या जोरावर 54 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय पन्हाळजे बुधवाड संघासमोर. 18 चेंडू आणि 54 धावसंख्येचं आव्हान असेल. दमामी गुरवड संघाला विनंती करतो आपण त्वरित शत्रुक्षण लावून घ्यायचं आहे. 18 चेंडू आणि 54 धावसंख्येचं आव्हान. हॅलो, पुढे होणारा सामना पन्हाळजे कोंडवाडी विरुद्ध करजी गवळवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी याच ठिकाणी यायचं आहे. आताच याच ठिकाणी गोल्डन स्टार मालवाडी हा संघ याच ठिकाणी दाखल झालेला आहे.
तर या संघाचं जय बजरंगबली कला पथकाच्या वतीनं याच ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. तसेच याच ठिकाणी मालवाडीचे कार्यकर्ते गोविंद भुवड यांचं सुद्धा याच ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर त्यांचं याच ठिकाणी कला पथकाच्या वतीनं आम्ही सन्मान करत आहोत. तरी त्यांचा सन्मान करतील आमचे अमोलदादा चिनकटे आणि प्रभाकर नाचरे यांच्या हस्ते याच ठिकाणी गोविंद भोळ साहेब यांचा यथोचित सन्मान होत आहे. याच ठिकाणी गुरुवाडी संघानं कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. बौद्धवाडी संघाला विनंती असेल कृपया आपले दोन्ही सलामीवीर लवकरात लवकर मैदानात पाठवून द्यायचे आहेत. पुढील सामना असेल पन्नालजे कोंडवाडी आणि करजी गवलवाडी. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉस कबॉस मध्ये. दमामी गुरुवाडी संघाला विनंती करतो आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कोणत्याही वेळेचा विलंब लावू नका मित्रांनो. तसेच पन्नालजे बुलदवाडी संघाने आपले सलामीचे बॅटर मैदानात पाठवायचे आहे. 18 चेंडू 54 धावसंख्येचं आव्हान एक धावांचा डोंगर उभा केलाय तो दमामी गुरुवाडी संघाने पन्नालजे बुलदवाडी संघासमोर. 18 चेंडू 54 धावा कोणत्या पद्धतीने धावांचं आव्हान पार करतोय पाहूया. पन्नालजे बुलदवाडी संघाचे सलामीचे फलंदाज बॅटर मध्ये दीपक आणि आकाश सलामीचे बॅटर मैदानामध्ये दीपक आणि आतिश हे सलामीचे बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. 18 चेंडू 54 धावांचं आव्हान एक थोडंसं महागडे आव्हान ठेवलंय ते दमामी गुरुवाडी संघाने आणि सलामीचे बॅटर मैदानात दाखल आहे पन्नालजे बुलदवाडी संघासमोर. संघाचे सलामीचे बॅटर आतिश आणि दीपक आणि आतिश सलामीचे बॅटर मैदानामध्ये दाखल. 18 चेंडू आणि 54 धावसंख्येचं आव्हान. स्ट्राईक लाईनला आतिश, नॉन स्ट्राईकला तो दीपक. P1चं षटक अर्थात पॉवरफुल षटक घेऊन येतो विनोद. गोलंच्या ट्रॅकवरती सज्ज. एक क्षेत्ररक्षक मिडल क्षेत्रामध्ये आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग क्षेत्रामध्ये बाकी सर्कलच्या 38 सर्कलच्या आतमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. पाहूया गोलंच्या ट्रॅकवरती पॉवरफुलचं षटक अर्थात घेऊन येतो विनोद. विनोद मात्र सज्ज गोलंच्या ट्रॅकवरती रनवेवरती. स्ट्राईक लाईनला तो आतिश, नॉन स्ट्राईकला तो दीपक. पाहूया पॉवरफुल षटकामध्ये किती धावा जमवल्या येतात. पहिल्या चेंडू टाकण्यास सज्ज येतो सुरेख चेंडू मात्र बॉल फलंदाज मात्र समजला नाही. बॉलचा बॅट काय संपर्क होऊन चेंडू सरळ एक्स्ट्रेच्या हातामध्ये विसावला गेला आणि सुरेख एका निर्धाव चेंडू सांगता होते. सुरेख P1चे षटक टाकता येतो विनोद. स्ट्राईक लाईनला तो आतिश, नॉन स्ट्राईकला तो दीपक. दीपक आणि आतिशला आक्रमक पवित्रा घ्यावं. 18 चेंडू 54 धावसंख्येचे आव्हान पार करण्यासाठी एक चौकार षटकांच्या आत करा विनोद. टू आतिशचा मार असेल. पंच घोषित करतायत, दंडित करतायत. दोनात सहमत व्हायच्या रूप धावसंख्या मिळते आव्हान. तर हॅलो ऋतिक नाचरे, रोहन पाटील. पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाज मार करतो विनोद. विनोद टू आतिशचा मारा असेल. चेंडूला मात्र ऑप्शन दिशा दिली. एक धावसंख्या पूर्ण केली. दुसरा धावसंख्या पूर्ण होतो. दुसरी धावसंख्या पूर्ण. रनिंग बिटवीन संघ धावसंख्या पोहोचते 3 या अंकाने. धावसंख्या 3 या अंकावरती बिनबाद 3 अशी धावसंख्या. सुरेख गोलंदाजी करतोय तो विनोद. P1 षटक टाकण्यामध्ये सज्ज आहे तो गोलंदाज विनोद. विनोद टू अतिशय मारा असेल. खोलपतीचा मारा होता तितका सन्मान दिला चेंडूला. एक धावसंख्या पूर्ण. दुसरा प्रयत्न होतो. पाहूया दुसरी धावसंख्या पूर्ण प्रयत्न होतोय. अशा रनिंग बिटवीन दोन धावसंख्या धावसंख्या पोहोचते 5 या अंकावरती. खोलपतीचा चेंडू मात्र फेकला. तितक्यात ताकदीचा चेंडू फेकला गेला आणि तितक्यात सन्मान दिला चेंडूला. चेंडूला मात्र दिशा दिली. अशा 2 धावसंख्या पूर्ण. चांगल्या चेंडूला सन्मान देणे, खराब चेंडूला समाचार घेणं हेच क्रिकेटचं परिसूत्र आहे. पुण्यात सज्ज झालाय तो गोलंदाज विनोद. विनोद टू अतिशय मारा असेल.
चेंडू मात्र सरळ एष्टीच्या हातामध्ये विसावला गेला. पुन्हा एकदा एका निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्यामध्ये स्थिरावली गेली 5 या अंकावरती. सुरेख चेंडू टाकतोय तो गोलंदाज विनोद. पॉवरचे षटक मार्ग असताना योग्य रीतीने गोलनी करतो विनोद. पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली आणि चेंडू क्षेत्ररक्षण केलं. अशा रीतीने चेंडू उचलपेक होईपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण संघ. धावसंख्या बिनबाद 1, बिनबाद 6ची धावसंख्या. पुन्हा एकदा सज्ज विनोद. चेंडू मात्र बॅटची कट घेऊन जातोय भाऊ या थर्डमॅन क्षेत्रामध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. 1 धावसंख्या म्हणून दुसरी धावसंख्या पूर्ण रनिंग बिटवीन संघ. धावसंख्या बसते 8 या अंकावरती. पहिल्या षटकाची या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक संघ आहे. धावसंख्या बसते 8 या अंकावरती. दीपकला मात्र आक्रमक पवित्रा घ्यायला शेवट पॉवर प्लेचा षटकामधला शेवटचा चेंडू. चेंडू मात्र भिरकावून दिला ऑन साईडला. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू मात्र क्षेत्ररक्षण करतो. चेंडूची उचल फेकून 1 धावसंख्या सहजरित्या पूर्ण संघ आहे. धावसंख्या पोहोचते 9 या अंकावर. पॉवर प्ले षटक सुरेख चेंडू क्षेत्ररक्षण मध्ये षटक मध्ये हाताळले गेले विनोदने केवळ 9 धावा खर्ची केल्या. संघाची धावसंख्या बिनबाद 9 अशी धावसंख्या. आता मध्ये 12 चेंडू आणि 45 धावसंख्येचं आव्हान असेल पन्हाळजे बुधवाड संघासमोर. 12 चेंडू आणि 45 धावसंख्येचं महागडं आव्हान. आता मग दोन्ही फलंदाजांना चौकार षटकांच्या आतिषबाजी करावीच लागेल. P1च्या षटकामध्ये केवळ 9 धावा आल्यानंतर येणारे 12 चेंडू मध्ये 45 धावसंख्या जमावा कराव्या लागतील. 12 चेंडू आणि 45 धावा समीकरण. आता मात्र गोलंदाज ओमकार टू अतिशय मारा असेल. स्ट्रायकर ओमकार टू दीपक असा मारा असेल. चेंडू मात्र सुरेख चेंडू निर्धाव चेंडू सरळ एक्स्ट्रीच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुरेख गोलंदाजी करतोय तो गोलंदाज ओमकार. आता म्हणजे स्ट्राईक लाईनला येतो दीपक. नॉन स्ट्राईकला तो अतिश. ओमकार टू दीपक असा मारा असेल. पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरती सज्ज रनवेवरती सज्ज आहे तो ओमकार टू दीपक असा मारा. दीपकला मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव होतोय. निर्धाव चेंडू सांगता होते. सुरेख गोलंदाजी करतोय तो ओमकार. दीपकला मात्र काय चेंडू मात्र समजत नाही. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल आपल्या संघासाठी. या स्पर्धेमध्ये आपले आव्हान टिकवण्यासाठी धावांचा डोंगावर कमाल पूर्ण करावा लागेल. चेंडू मात्र हवेमध्ये अचानक झेल मात्र सुटला गेला. परंतु 2 धावा पूर्ण केला. रनिंग बिटवीन द विकेट संघाची धावसंख्या पोहोचते 11 धावसंख्येवरती. प्रत्येक चेंडू तुम्हाला चौकार षटकार खेसावे लागतील तर तुमचा संघ या स्पर्धेमधील जिंकू शकतो. स्पर्धेमध्ये आपले आव्हान कायम राहू शकतो. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजच्या ट्रॅकवरती ओमकार टू दीपक असा मारा असेल. थोडासा संत गतीने चालू असलेला सामना. चेंडू मात्र लॉंगॉन क्षेत्रामध्ये फिरकून दिला. चेंडू तो वाऱ्याच्या वेगाने 1 धावसंख्या पूर्ण. दुसरा धावसंख्या प्रयत्न होतो का पाहूया. परंतु सुरेख क्षेत्ररक्षण 1 धावसंख्येवर रोखलं गेलं आणि 1 धावसंख्या 12 या अंकावरती. सुरेख गोलंदाजी करतोय तो गोलंदाज ओमकार. तितक्यात दोन्ही फलंदाजांमध्ये जखडून ठेवण्यामध्ये यश प्राप्त करतो ओमकार. हॅलो. आता याच ठिकाणी या श्री भगवान पाटील क्रीडांगणाचे सर्व आदरणीय भगवान काका पाटील यांचं याच ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी आम्ही कला पथकाच्या वतीनं त्यांचं याच ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरात याच ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहोत. मी काकांना विनंती करेन की त्यांनी याच ठिकाणी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे.
नेहमीच दरवर्षी मोलाचं सहकार्य लाभत असतं असे भगवान काका पाटील यांचं याच ठिकाणी आगमन झालेलं आहे. धन्यवाद. सुरेख चेंडू मात्र एक्स्ट्रीच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव स्वरूपाची सांगता होते. धावसंख्या स्थिरावलं की 12 अंक. सुरेख गोलंदाजी करतो तो ओमकार. पहिल्या षटकामध्ये 9 धावसंख्या आल्यानंतर ओमकारने मात्र दुसऱ्या षटक हाताळल्यानंतर सुरेख गोलंदाजी करतो. दोन्ही फलंदाज जखडून ठेवण्यामध्ये यश प्राप्त करतोय ओमकार. पुन्हा एकदा ओमकार टू अतिशय मार असेल. चेंडू मात्र बॅट तिकडून जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. वाऱ्याच्या वेगाने गेला चेंडू. एक धावसंख्येवर दुसऱ्या धाव प्रयत्न होतोय. अशी दुसरी धावसंख्या पूर्ण करण्याच्या नादामध्ये गडी मात्र बाद होतोय. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. पहिला गडी बाद होतोय. अतिशच्या रूपामध्ये धावात होतोय आणि धावसंख्या 13 या अंकावरती. सर्वांनी आदरणीय भगवंतराव पाटील यांचे आगमन झाले. मी मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनावरून त्यांचे सहर्ष स्वागत करतो. मनाच्या अंतकरणावरून हृदयाच्या स्पंदन आपल्या सहर्ष स्वागत. मनाच्या मंदिरात मूर्ती आपली सजली स्वागत सज्ज. ही शब्दांची पुष्पांजली आलेल्या मान्यवरांचे हितचिंतक सन्माननीय पाहुणे वरिष्ठ नागरिक खेळाडू क्रीडारसिकांचे सहर्ष स्वागत. समाजसेवेच्या आतंक नसागरा स्वतःला झोकून परोपकाराचे प्रतिबिंब पाहणारे सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व भगवंतदादा पाटील यांचे सहर्ष स्वागत. कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक संघांना प्रत्येक कमिटीला प्रत्येक मंडळांना सातत्याने सहकार्य करणारे सन्माननीय भगवंतदादा पाटील यांचे खरोखरच या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार. पुढे सामन्यास सुरुवात होते. गोलंदाज चेतन टू दीपक असा मार असेल. स्ट्राईक राहिला तो दीपक. नॉन स्ट्राईक तो आशुतोष. पुन्हा या सामन्यास सुरुवात. सुरेख गोलंदाजी करतोय तो मात्र चेतन. दीपकला मात्र बॉल आणि बॅटचा काही संपर्क. दीपकला बॉल मात्र चेंडू मात्र समजत नाही. 4 चेंडून एकीचे धावसंख्येचं आव्हान असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. सुरेख गोलंदाजी बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकतोय तो गोलंदाज चेतन. 3 चेंडू निर्धाव टाकल्याने यश प्राप्त केलंय तो चेतनने. दीपकला मात्र बॉल चेंडू समजत नाही. पुन्हा सज्ज गोलंदाज चेतन. बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव टाकले तो गोलंदाज चेतनने. एक अतिशय फसवी गोलंदाजी करतोय तो चेतन. दीपकला मात्र काही समजत नाही. सुरेख 4 चेंडू निर्धाव टाकले तो गोलंदाज चेतनने. पुन्हा एकदा सज्ज चेतन टू दीपक असा मार असेल. असे 22 रोपाने एक धावसंख्या पूर्ण. धावसंख्येमध्ये 14 या अंकावर एक गडी बाद 14. आता मात्र या सामन्यातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सज्ज आहे तो चेतन. सोडक गोलंदाजी केली ती चेतननी. आणि मिडनवर टाकले. एक गडी धावात झालाय. दुसऱ्या विकेटचं पतन होते आणि दमामी गुरुवार संघ विजय झालेला आहे. विजय संघाचे मनपूर्वक अभिनंदन. तसेच पन्हाळचे बुधवार संघाचे मनपूर्वक स्वागत. आपण स्पर्धेमध्ये सहभागी झाला. स्पर्धेचा आनंद आपण द्विगुणित करून शतगुण केल्यामुळे आपल्या सर्वांचे संघांचे तसेच सर्व प्लेयरचे मनपूर्वक स्वागत. पन्हाळचे बुधवार आणि दमामी गुरुवार संघामध्ये जो सामना होता या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच स्वप्नील. मॅन ऑफ द मॅच स्वप्नीलला विनंती करतो आपण मॅन ऑफ द किताब आपण घ्यायचा. मॅन ऑफ द मॅच आपण घेऊन जायचा आपला किताब. स्वप्नीलला विनंती करू आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण घेऊन जायचा. सुरेख फलंदाजी केली होती स्वप्नीलने. हॅलो. आत्ताच्या सामन्यासाठी आमच्या कोंडवाडी कलापथकाचे कोंडवाडी हनुमान मंडळाचे सभासद ज्ञानेश्वर चिनकटे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तरी कलापथकाच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो.
बुधवाडीला विनंती करतो आपल्या बाला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे, एक प्लेयर्स पाठवायचा आहे, एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. पन्हाळजी कोंडवाडी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारून फलंदाजीसाठी पाचारण केले करजी गवळवाडी संघाला. पन्हाळजी कोंडवाडी संघाला विनंती करतो आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि करजी गवळवाडी संघाला विनंती आपले सलामीचे बॅटर मैदानात पाठवायचं आहे. पन्हाळजी बुधवाडी संघाचा कॅप्टन्सला विनंती करतो आपले सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. पन्हाळजी बुधवाडी आपण व्यासपीठ समोर यायचं, आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे.